प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे. प्रेमाच्या गुपित नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. काय काय म्हणाले डॉक्टर? भेटलात का डॉक्टरांना? एक्सरे वगैरे काही काढलाय का? नाही, एक्सरे काढायला सांगितलंय, मग डॉक्टरांना भेटायला सांगितलंय. एक्सरे वरनं आठवलं, एकदा ना मी आजीला घेऊन गेलो होतो एक्सरे काढायला. तिच्या छातीत दुखत होतं म्हणून. मग काय, ती मंगळसूत्र काढायलाच तयार नव्हती. ते का हाडाच्या सापळ्याच्या गळ्यात मंगळसूत्र, असा एक्सरे आला. तुम्हाला इंग्रजी कळत नाही का? सायलेन्स प्लीज. आपण काढायचा का फोटो तिघांचा? म्हणजे फोटो नाही, एक्सरे. काही काय बोलतेस? असं अलाउड नाही करत ते. मी करते मॅनेज त्या माणसाला. डन. डन काय? डन नाही ना, डन बिन काय नाही. अरे डन डन. अगं तुझा हात दुखतोय ना, आता कुठून उत्साह येतो तुला? हे बेस्ट आहे. ते बेस्ट. असं आपण काही करणार नाही आहोत. सर एक मिनिट, मॅडमला बोलवलंय. हा, एक्सरे काढायला चल. डन डन. बास बास बास. हळू जास्त हसू नका, असं दुखेल. मजा आली, मजा आली. फोन सायलेंट वर टाकायला काय होतं? हे तिकीट कधी कळणार तुला? गप्प बस ग, ब्रह्माचा फोन आहे. शपथ, झाली वाट लागली आता माझी. तिथं ढीगभर कामं असणार आणि माझ्या नावाने बोंबा बोंब होणार. काही बोंबाबोंब होत नाही. मी हवं तर बोलीन त्यांच्याशी. आपण इथे काय टाइमपास करतो का? नाही नाही नाही, मी उचलतच नाही फोन. असं करू नकोस. उचल फोन, त्यांना सांग खरं काय ते झालं ते सांग. नाही. अगं उचल ना. हॅलो हॅलो सर. हो सर. नाही सर, नाही नाही सर, काय झालं ते, ईशा पडली ना, तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन आलो. नाही 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 सर, डॉक्टरांनी फक्त एक्सरे काढायला सांगितले आता. हो, काही नाही. नाही, येते ना मी. हो. नाही हो सर, नाही ना, मी काय पिक्चरला नाही आले, खरंच नाही आले. मागणं आवाज आला असता ना तुम्हाला. हॉस्पिटलमध्ये मी, येतोय ना आवाज. एवढा विश्वास कमवला तुम्ही? तिने. हो सर, इथलं काम झालं की लगेच येते. हो. खूप दुखतंय का ग? वाटेल बरं. डोंट वरी, डोंट वरी. खूप वेळ लागतोय आता, डॉक्टरही येत नाहीयेत. आपण दुसरीकडे जाऊचं. एक मिनिट, मी एकदा चौकशी करतो. जर ते म्हणाले खरंच उशीर होणार असेल तर मग आपण जाऊया ना दुसरीकडे. हा, मी आलो. नाही नाही, तू बस, मी जाऊन बघते. कारण काय, हिला तुझी जास्त गरज आहे ना. काही काय म्हणतेस? माझी काय गरज आहे? हो, तू जाऊन मी थांबतो. जाते. तू लवकर ये. सारखं दुखतंय दुखतंय असं म्हणू नकोस, मग ते जास्त दुखतं. तिकडनं ते बघ काय, ते बघ काय, तिकडे कुंडी आहे बघ. कुठलं झाड आहे सांग बघू ते. गप्प बस, मी बाळ आहे का? मैडम, माझं नाव लिया ना जरा. शहनाज मलिक. इसका हाथ दिखाने का है, परसों प्लास्टर निकाला इसका. ओके, तुम्ही बसा.
आई जरा. दुखत आहे. मी सांगतोय ना तुला, तू लक्ष दे. बोलतोस ना. बरं नाही बोलत. ओके. आता बघ मी शांत बसतो एकदम. झोपून बघ. सुखी माणूस आहे. या बसा इकडे. अरे नहीं कोई बात नहीं, बैठिए बैठिए. शुक्रिया. कोई बात नहीं. हेलो. हेलो. आपको चॉकलेट चाहिए? चॉकलेट मैं आपके लिए चॉकलेट लेता हूं. ये देखिए क्या है मेरे हाथ में. खोलो. अरे अब भी था मेरे हाथ में. अच्छा ये हाथ में होगा फिर. ये हाथ खोलो देखो. अरे इस पे भी नहीं है. अभी ये हाथ आप खोलो. आपके हाथ से खोलो. चॉकलेट आएगा. चॉकलेट चॉकलेट. 1 2 और 3. आए कि नहीं? लो मम्मी ने बोला ना किसी से चॉकलेट नहीं लेना, लेकिन अब मम्मी बताएगी आपको. लो चॉकलेट. मम्मी बोलो उनको. ले लो. अरे वाह गुड बॉय. अभी हंसो ना थोड़ा सा. हंसो हंसो. अरे शर्माया. कमिंग. अरे तिघांना एकत्र कसं चेक करणार? प्लीज कम 1 by 1. नहीं ही पेशंट है. मग तुम्ही कोण आहात यांचे? मिस्टर. आणि तुम्ही? मी वकील आहे. अहो तुमचं प्रोफेशन नाही विचारत आहे मी. तुम्ही इकडे काय करताय? हा नाही मी तिची मैत्रीण आहे, म्हणजे एकत्र राहतो आम्ही. हा नहीं आम्ही एकत्र नाही राहत. ही मैत्रीण आहे, ही एकत्र राहते. मी मित्र आहे पण आम्ही एकत्र. ओके ओके प्लीज बता. चेक कर. बोला काय झालं? त्याचं असं झालं, ती खेळता खेळता पडली. ठीक आहे बघू द्या. हळू ना डॉक्टर. हळू हळू. सॉरी सॉरी. हळू ना. हळू ईशा हळू. बघू द्या किती लागले. ओके बाहेर एक्सरे काढायला सांगितलं होतं? हो काढलाय. एक्सिडेंट. हा घ्या. फ्रैक्चर है. हेअरलाईन मनगटाकडे आहे. वाटलंच मला. झालं बोंबलला ना आता. सगळी कामं राहणार माझी. हो हो फ्रॅक्चर असलं तरी प्लास्टर घालायची आवश्यकता नाही. फक्त त्या हाताला तुम्ही पूर्ण आराम देण्याचं प्रॉमिस केलं तर. नाहीतर त्यांना प्रॉमिस कर माझ्या हाताला आराम मिळेल. दिन पूर्ण आराम दिन. सगळं हॉटेलमधनं मागवू ना आपण. फक्त एक पेन किलर लिहून देतो, त्याच्याने तुमचं दुखणं थोडं कमी होईल. तू डॉक्टर. सिस्टर
पडलं काय? बरं वाटेल हा आता. काय? नाही नको बघूस, राहू दे, काही नाही होणार. हा काही नाही होणार, शहाणी मुलगी. हा काही नाही होणार. मी नवीन आहे. असं का करते? काही नाही, इंजेक्शन बघितलं की जरा हायपर होते ती. नाही काही नाही, काही नाही. ईशा, ए ईशा, असं घाबरायचं नाही. अगं काही काही दुखणार नाही. डॉक्टर हलक्या हाताने देतील. असं काय वेड्यासारखं. नाही काही नाही, काही नाही. ईशा, ईशा, या या डॉक्टर या. ईशा, 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 एक ईशा, 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 अगं ईशा, ईशा, ईशा पाय नाही मारत. ईशा, आपण वकील आहोत की नाही? सुनकोच वेड्यासारखं. अगं आपण वकील आहोत. ईशा, ईशा चुप. येऊ ना? ईशा, पडशील ना परत. डॉक्टर तुम्ही या या. लवकर द्या इंजेक्शन द्या. ईशा, 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 अगं काय करतेस तू? घरी जाऊन मार खाणार आहेस तू. या 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 या. ईशा, धरलाय धरलाय धरलाय. या या द्या. ईशा, अगं ईशा, इंजेक्शन देऊ ना. इंजेक्शन बरं वाटेल आपल्याला. ईशा, ईशा. चला मी निघते बरं का, नाही तर ब्रह्मा खाईल आता मला. ओके ओके ठीक आहे ठीक ओम आहे. तू सगळं बघून घेशील ना? हो मी बिलिंगला जातो, बिल भरतो आणि नंतर हिला घरी सोडून येतो. ओके बाय. चलो बाय. बाय बाय बाय. तू हसू नको ना. अगं पण तू कशी घाबरत होतीस आणि घाबरल्यावर कोणी हसतं का? हे बघ, मी हसले नसते ना तर मोठ्या मोठ्याने रडले असते. ते चालणार होतं का तुला? नाही नाही नाही, रडण्यापेक्षा हसलेली मस्त. हे लहान बोलतो. तू घाबरशील का रे? घाबरशील? इंजेक्शनला घाबरशील? नाही म्हणतोय बघ. आणि घाबरलं तर एक वेळ रडशील की नाही? रडेल तो, पण असणार नाही. त्या एक वेळ रडतं ना, हे नॉर्मल आहे. हे नॉर्मल लक्षण आहे, नॉर्मल माणसाचं लक्षण आहे. पण मी ऍबनॉर्मल आहे. काय प्रॉब्लेम काय? मी ऍबनॉर्मलच आहे. हा ओके ठीक आहे, रागवू नकोस. चला बिलिंग करूया. सांग. ए, मी भरते बिल. हो हे मला माहितीये, तू खूप श्रीमंत आहेस. आजचं बिल मी भरतो. क्या चला? साहब, इसको दिखाने वास्ते लाई थी डॉक्टर के पास, लेकिन डॉक्टर का फीस भरने का पैसा नहीं है मेरे पास. मेरा मत रंगारी है, रंग लावतो घराला, पर आमचं घर भिंती सगळ्या उकडलेल्या आहेत साहब. वो घर भी मेरे मर्द के चाचा का है और वो चाचा भी हम लोग को घर से बाहर निकालना चाहता है साहब. ये लड़के का हाथ टूट गया तो मैं लोगों से भीख मांग मांग के इसका इलाज करा रही हूँ साहब. अभी नहीं किया ना तो कुछ काम का नहीं रहेगा साहब ये बच्चा. साहब, क्या आप मुझे थोड़ा सा पैसा दे सकते? मी साहब, मी नाही मागितले असते साहब, लेकिन क्या करू साहब, याचा बाप आमच्याबरोबर राहत नाही. तो झगडा करून निघून गेला साहब. आता मलाच सगळं बघायला लागते. मी 4 घरची धुणी भांडी करते तेव्हा 4 पैसे मिळतात साहब. आणि त्यात असं काय झालं ना की खूप परेशानी होती साहब, खूप परेशानी होती. मी एक वेळेस खाऊन काढू शकते दिवस, पण ह्याचं काय करू? हा आता बडा होता, उसे तो खिला नहीं पड़ेगा और ऊपर से ये दूसरा.
साहब मेरा पति तो ऐसा हरामी निकला, मुझे पूरी तरह से डुबा के चला गया साहब, पूरी तरह से। हे ठेवा. मेहरबानी साहब, मैं इसे लौटा दूंगी साहब आपको। आपका कांटेक्ट दे दीजिए, मैं आपको। नहीं नहीं, उसकी कोई जरूरत नहीं है. मैंने आपकी मदद करने के लिए आपको ये दिया. लौटाने की जरूरत नहीं है. सच्ची साहब, मैं लौटा दूंगी इसे, सच्ची। नहीं नहीं, कोई जरूरत नहीं है लौटाने की. आप उसे लेके डॉक्टर के पास जाइए. मेहरबानी साहब। काय झालं? तू सिरियस आहेस ना आपल्याबद्दल? म्हणजे म्हणजे तुला लग्न करायचं आहे ना माझ्याशी? ईशा तू काय बोलतेस? मला काही कळत नाहीये. सांग ना सिरियसली, तुला लग्न करायचं आहे ना माझ्याशी? तुझ्या मनात आता काय चाललंय मला माहित नाही, पण इतकी इन्सिक्युअर होऊ नकोस. ऑफकोर्स आय एम सिरियस अबाउट अस, आणि मला तुझ्याशीच लग्न करायचंय. आणि तू मला कधी? काय झालंय ईशा? ती बाहेर आहे, तिला तिच्या नवऱ्याने असं कसं सोडून दिलं? अरे एक लहान मूल आहे, ती बाई पुन्हा प्रेग्नंट आहे. या अशा अवस्थेत तिला धुणी भांडी करायला लागतात. काय खात पीत असेल ती? डिलिव्हरीसाठी कुठून आणेल पैसे? किती कठीण आहे अरे तिचं आयुष्य. सांग ना, ते काय करणार? ईशा, प्रत्येकाचा प्रवास असतो. तिच्या प्रवासात तिला तिचा नवरा सोडून जाणार असेल कदाचित. तो इतकं कोरडं कसं काय बोलू शकतोस? तुला काय म्हणणं आहे? तिचा नवरा तिच्याशी जे वागला ते काही योग्य होतं? मला असं अजिबात म्हणायचं नाही की तिचा नवरा जे वागला ते योग्य होतं, पण आणि मी जर कोरडा असतो तर मी तिला मदत केली असती का? तत्वतः मला जे पटत नाही तरी मी तिला पैसे दिलेच ना. तू मला नाही ना सोडून देणार मुलं झाल्यावर? हसू नको ना, मी सिरियसली विचारतेय. किती गोड आहेस ग तू ईशा. नाही सोडणार. प्रॉमिस? प्रॉमिस. मला 2 मुलं हवीत. बाप रे, एक दत्तक घ्यायचं. हेही ठरलंय. ऐक ना, आपण ना उद्याच जाऊया सासवडला. हो, हवं तर संध्याकाळी परत येऊ पुण्याला. पण असं अचानक का? मला घरी आपल्याबद्दल सांगायचं सगळं फॉर्मली लगेच. प्लीज. मी आहे तुझ्यासोबत. सेम माझ्यासारखे. मी इतका नाही विचार करत, पण तुलाही हे तिकीट नाही. तुझा फोन सायलेंट वरती का नाही? सॉरी मी सायलेंट वर ठेव.
सॉरी. आई, अरे बापरे. हा आई, तुला आशूने सांगितलं सगळं? फोन आला होता? अच्छा अच्छा, नव्हता आला का? बरं नाही, मला असं आपलं उगाच अगं, वाटलं. हात हलवू नकोस. आ? नाही, मी मजेत आहे. हो हो हो. आई, या प्रश्नाचं उत्तर मी देणार नाही. अगं म्हणजे आत्ता देणार नाही, कारण मी उद्या घरी येते ना. का म्हणजे काय, मला यायचंय घरी आई. हा, आणि बाकी सगळं काही आहे ना ते मी उद्या आल्यावर सांगते. ओके, बाय बाय, ठेवते. तू का नाही सांगितलंस तुझ्या आईला हात फ्रॅक्चर झालाय ते? तुला आमच्या घरचे सगळे अजून नीट माहिती नाहीये. सगळे एकत्र निघाले असते गाड्या काढून. एक कायम लक्षात ठेव, काहीतरी चांगलं घडायला हवं असेल ना तर थोडंसं खोटं बोललेलं चालतं. एक मिनिट. तू जे मला लक्षात ठेवायला सांगितलंयस ते तू लक्षात ठेवशील ना? म्हणजे काहीतरी चांगलं घडायला हवं असेल तर कधीतरी थोडंसं खोटं बोललेलं चालतं. तू का रे मला असं सारखं लक्षात ठेवशील ना करतोस? मला खूप इरिटेट होतो. ओके, सॉरी, आय एम सॉरी. काय ना, माणसं ना आपण जे काही बोलतो ना ते काही काळानंतर विसरतात. म्हणजे आपण जे काही बोलतो ना त्यावर आपण दृढ राहिलं पाहिजे. काय? फर्म. मी राहीन फर्म बी. हा, मी त्याचसाठी एवढं म्हटलं. ओके ओके ओके, ठीक आहे. मग सॉरी, आय एम सॉरी. मग जाऊया कुठे? घरी. मला मस्तानी खायची. आत्ता? मला हात दुखतोय ना. चला मस्तानी. बाजीराव, तुमची गाडी चालू होईल आज? Na 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 na.